विद्यार्थी मित्रांनो, या चालू घडामोडीमध्ये तुम्हाला विविध स्वरूपाचे जे काय प्रश्न असतात ते प्रश्न बघायला मिळतात। दररोज आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या घटकावरती विशेष परीक्षेच्या दृष्टीने गरजेचे असे जे काय प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात त्या प्रश्नांकडे आपण नेहमी जात असतो किंवा तशा प्रकारचे प्रश्न आपल्या सेशनमधून तुम्हाला बघायला मिळतात। आपण पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी सुरू करूया। दिनविशेषाचा तो प्रश्न असणार आहे। दिनविशेषावरती एकतरी प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण व्यवस्थित जाणून घेऊयात काय आहे तर ओके चला आता लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हटलं आहे। आजचा दिनविशेष तुम्हाला सांगावं लागेल काय आहे तर बारकाईने ऐका बघा। जागतिक पुस्तक दिन म्हणत आहे आणि त्याचबरोबर जागतिक कॉपीराइट दिन हे दोन्ही एकाच दिवशी साजरा केले जातात। कोणत्या तारखेला साजरा केले जातात असं म्हटलंय आणि त्याची तारीख आहे 23 एप्रिल। बघा 23 एप्रिल ही तारीख आहे जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन। आणि हा दिवस कधीपासून साजरा केला जातोय? 1995 पासून साजरा केला जातोय। कुणाच्या माध्यमातून, कोणत्या संस्थेच्या माध्यमातून साजरा केला जातोय? तर युनेस्को नावाची संस्था आहे। थीम जर आपण पाहिली तर वाचा तुमचा मार्ग म्हणजे रीड युअर वे अशा पद्धतीची ही थीम आहे। ही थीम पण लक्षात राहू द्या। आणि 2025 ची थीम होती बघा, द रोल ऑफ लिटरेचर इन अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात साहित्याची भूमिका, अशी एक थीम होती। आणि लेखकांच्या बौद्धिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो। म्हणजे काय माहिती आहे का, कॉपीराइट होऊ नये। एखाद्याचं पुस्तक असेल, एखाद्या लेखकाने पुस्तक तयार केलं असेल आणि तिसऱ्यानेच कुणीतरी त्याची स्वतः कॉपी केली असेल तर त्याला कॉपीराइटची केस त्याच्यावरती होत असते, हे लक्षात घ्या बघा। आणि तसं होऊ नये, अशी बौद्धिक मालमत्तेची चोरी होऊ नये म्हणून हा एक दिवस जो आहे हा साजरा केला जातो। याचा उद्देश वाचनाची गोडी लागावी, त्यानंतर परत पुढे वगैरे नंतर पुस्तकाचे महत्त्व सांगावे आणि लेखकाच्या बौद्धिक मालमत्तेचं संरक्षण व्हावं, या सगळ्यासाठी प्रामुख्याने हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो, हे लक्षात राहू द्या। ओके, आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न, 61व्या फेमिना मिस इंडिया 2026चा किताब कोणी जिंकला असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत 100% विचारला जाईल। साध्वी सतीश शेल यांनी जिंकलेला आहे। यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात। यांचं राज्य आहे गोवा, गोवा राज्याचे आहेत आणि गोवा या राज्यातून हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे। इतर माहिती आपण बघूयात। साध्वी सतीश शेल ह्या जे आहेत या बघा आता तर या स्पर्धेची विजेती ठरलेली आहे। उपविजेती राजनंदिनी पवार आहेत आणि ज्या महाराष्ट्राच्या आहेत हे देखील तुम्हाला विचारलं जाईल। राजनंदिनी पवार या उपविजेत्या आहेत। दुसरी उपविजेता श्री अद्वैत्या जा जम्मू काश्मीरच्या आहेत। आणि त्याचबरोबर 61वी मिस वर्ल्ड मिस इंडिया ही जी स्पर्धा आहे ही प्रामुख्याने 18 एप्रिलला पार पडली आणि ग्रँड फिनाले हा तिचा जो आहे तो साधारणतः बघा कुठे, ओडिसा या राज्यामध्ये पार पडला। KIIT युनिव्हर्सिटी स्टेडियम भुवनेश्वर या ठिकाणी ओडिसामध्ये प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। इतर माहिती बघूयात आपण। 2023 ची विजेता निकिता पोरवाल होती आणि साध्वी आता मिस वर्ल्ड 2027 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। असा हा सगळा जो काय भाग आहे हा आपल्याला व्यवस्थित जाणून घ्यावा लागेल। बघा 9वा प्रो MS स्वामीनाथन पुरस्कार हा जो आहे तो कुणाला प्रदान करण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो। याचं करेक्ट उत्तर डॉक्टर चे श्रीनिवास राव आहेत, हे लक्षात राहू द्या। बघा 9वा प्रो MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे तो 2024-25चा कुणाला देण्यात आलेला होता किंवा मग कुठल्या क्षेत्राशी निगडीत दिला जातो हा पुरस्कार? तर हवामान अनुकूल शेती व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये ज्या व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो। तर कुणाला दिलाय बघा, डॉक्टर चे श्रीनिवास राव। आणि संचालक ते कशाचे आहेत बघा, संचालक व कुलगुरू भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली, ठीक आहे, नवी दिल्ली। आणि त्यानंतर आता बस हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि कुणी दिला तो पुरस्कार, कुणाच्या हस्ते? तर जे
माजी राष्ट्रपती आहेत ज्यांचं नाव व्यंकय्या नायडू आहे, त्यांच्या हस्ते दिलेला आहे. आणि याचं स्वरूप काय, सुवर्ण पदक दिलं जातं, प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपये दिले जातात. आणि लक्षात ठेवा, हरित क्रांतीचे जनक हे परीक्षेला विचारलं जातं बरं. हरित क्रांतीचे जनक याच्यावरती प्रश्न असतो आणि जनरली हे सर्वांना माहिती असतं बरं का, हे पण तेवढंच गरजेचं आहे. आता बघा, NARM चं मुख्यालय जे आहे ते हैदराबादला आहे आणि ICAR चं भारतातील सर्वोच्च कृषी संशोधन संस्था जी आहे ती नवी दिल्लीला आहे. आणि आपण जर महत्त्व समजावून सांगितले या ठिकाणी तर काय लक्षात येईल बघा, कृषी क्षेत्रातील मोठं योगदान आहे, शाश्वत शेतीत चालना दिली जाते आणि संशोधन आणि नव उपक्रम जे आहेत यांना प्रोत्साहन दिलं जातं. हा पार्ट तुम्ही थोडासा वाचून घ्या. पुढे बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान कुठे आहे, अशा प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातलं हे पहिलंच आहे, लडाख या ठिकाणी आहे, हेही लक्षात राहू द्या. आता पुढे जाऊयात. बघा, भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे, तर काकरिया कोचिंग डेपो हा जो आहे, जो कुठे आहे, अहमदाबाद या ठिकाणी आहे. आणि इथे मोठ्या प्रमाणात जवळपास दररोज 1.6 लाख एवढं लिटर पाणी जे आहे हे पाणी इथं बचत केलं जातं बरं का, लक्षात राहू द्या. म्हणजे जवळपास 300 घरांना पाणी पुरेल एवढं पाणी या ठिकाणी काय केलं जातं, बचत केलं जातं. आणि हा पहिलाच डेपो होता. पुढे संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे त्या संयुक्त राष्ट्र संघटनाच्या ताज्या अहवालानुसार 2026 मध्ये भारताचा विकास दर जो आहे तो किती टक्के राहण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे, तर तो 6.4% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कारण रुपयाचं मूल्य काय झालेलं आहे, सध्या कमी झालेलं आहे. अर्थव्यवस्थेची या ठिकाणी म्हणजे मंदी सुरू आहे अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय. आणि बघा, संयुक्त राष्ट्राचा जो काय अहवाल आहे तो काय म्हणतोय, विकास दर जो आहे तो बघा यावर्षी 6.4% म्हणाले बरं का, 6.4, आणि तो वाढू शकतो, 6.6% होऊ शकतो 2027ला. म्हणून हा पण एक आशादायी मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. आपण पुढे जाऊयात. पुढे काय म्हटलंय बघा, ऑस्कर शमिटचे यांचे नुकतंच निधन झालेलं आहे, तर ते कोणत्या देशाचे प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आहेत, तर ते ब्राझील या देशाचे काय आहेत, तर खेळाडू आहेत. हे पण लक्षात राहू द्या, या गोष्टी गरजेच्या आहेत. तर हा एकंदरीत मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. पुढे बघा, भारत आणि दक्षिण कोरिया हे जे 2 देश आहेत, या 2 देशाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार जो आहे हा व्यापार किती अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य जे आहे किंवा ध्येय जे आहे, हे ध्येय या ठिकाणी म्हणजे पुढे आणलेलं आहे. तर इथं करेक्ट उत्तर 54 आहे बरं का, 54 अब्ज डॉलर. इथे जरा मिस्टेक झाली त्या ऑप्शनमध्ये. आणि अशा प्रकारे हा मुद्दा आहे. आपण पुढे जाऊया. बघा, हर्बालाइफ लक्षात राहू द्या, ही संस्था हर्बालाइफ इंडियाने, मग या संस्थेने काय केलं, वनस्पती पेशी किण्वनावर, ज्याला आपण प्लांट सेल फर्मेंटेशन म्हणतो, फर्मेंटेशन म्हणजे नासवणे एखादी गोष्ट, भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी कोणाशी करार केला, अशा प्रकारचा मुद्दा इथे उपस्थित केला आहे. कुणाशी करार केला, तर IIT मद्रास यांच्याबरोबर काय केलेला आहे, करार केलेला आहे. पुढे जाऊयात. बघा, पहिल्या ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंज ट्रॉफी 2026चे यजमान शहर जे आहे ते कोणतं आहे ते तुम्हाला विचारलं आहे, तर किगाली रवंडा अशा प्रकारचा तो देश आहे. इथे हे यजमानपद यांना दिलेलं होतं, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. असा हा प्रकार आहे. आणि ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, ही 18 एप्रिलला पार पडली रवंडा या ठिकाणी, म्हणून हे पण लक्षात राहू द्या बरं का, महत्त्वाचं आहे. तर ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आहे हा 2026चा आहे, हे पण लक्षात राहू द्या बरं का. तर हे चॅलेंज ट्रॉफी आहे, हा वर्ल्ड कप नाही आहे, चॅलेंज ट्रॉफी आहे, यासाठी आहे, हे लक्षात राहू द्या. आणि या रवांडाने कुणासोबत मॅच पहिली झाली होती, त्यांची इटली सोबत झाली होती बघा, नेपाळची बघा युनायटेड म्हणजे USA बरोबर झाली होती, अमेरिकेबरोबर झाली होती. या गोष्टी या ठिकाणी
महत्त्वाच्या ठरतात. असा हा जो एकंदरीत सगळा जो काय भाग आहे हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, हे लक्षात ठेवायचं असतं. कुठे काय अडचण आली तर आवर्जून आम्हाला म्हणजे तसं सुचवा, एक कमेंट करा, मग मला जेणेकरून त्याच्यामध्ये बदल करता येईल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.